हरि सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतःकरण मिदमधुभाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण एवं षड्विध सज्जन लक्षण अंगीबारणता पूर्ण होतो वश परमेश वाहतो जगदंबेची आण. हे स्वामी सर्वानंदांचं जे वचन आहे की 6 लक्षणं जी परिपूर्णतेने अंगात बांधल्यानंतर परमेश म्हणजे ईश्वर वश होतो. आणि दर्शनासाठी म्हणून भक्ताला जेवढी उत्सुकता आहे त्याच्यापेक्षा जास्ती उत्सुकता ईश्वराला लागते ज्याला भेटायची. तर अशी 6 लक्षणं ज्यांच्यामध्ये पूर्णत्वाने बघायला मिळतात त्या म्हणजे सरलाताई. त्यांना जी बिरुदावली आपण लावतो आहोत की सकल सौभाग्य संपन्न, आणि ते जरी आपण कितीही भावाने म्हटलं तरी त्यांचं आणि आपलं नातं हे आई आणि मुलाचं आहे. त्यामुळे आईला खूप बिरुदावली लावायची खरं तर आपल्याला सवय नसते, पण माझी आई या 2 शब्दांमध्ये जे येतं ते जगातलं सगळ्यात उच्च प्रतीचं एक्सप्रेशन आहे. त्यामुळे त्यांना लावणारी ही सगळी विशेषणं आम्ही लावतो, बरोबर आहे. आणि त्यांच्या प्रित्यर्थ आपण आता एकत्र जमलेलो आहोत. त्यांच्या आठवणी आपल्या मनामध्ये त्या आहेत, वारंवार स्मरण होत असतं. हे जरी असलं तरी निमित्त लागतं. म्हणजे आता बहुतेकसे आपलं जे शिक्षण पद्धती किंवा राहणीमान आहे हे इंग्रजाळलेलं आहे आता बरेच. त्यामुळे एक मदर्स डे साजरा करण्याची एक सवय हल्ली आता मुलांना लावतात. म्हणजे आपल्याकडे म्हणजे आम्ही पण शाळेत असताना मदर्स डे कधी सेलिब्रेट होत नव्हता, पण आता मदर्स डे असतो, टीचर्स डे असतो, फादर्स डे असतो. तसं हे मदर्स डे आपल्या तशा संस्कृतीबद्दल नसलं तरी आपण भाग्यवान मुलं अशासाठी आहोत की सरलाताईंच्या रूपाने एक आई आपल्याला लाभली. आणि खरं तर माझं आणि त्यांचं नातं जर बघायलाच गेलं तर आजी आणि नातवाचं आहे. स्वामी स्वरूपानंदांच्या इथे ज्यावेळेला पावसला आम्ही गेलो होतो स्वामींबरोबर आनंद यात्रेला, त्यावेळेला स्वामी असं म्हणायचं की साधकाने किंवा शिष्याने आपली ओळख सांगताना तुम्ही कोण, तुमचे वडील कोण, तुमचे आजोबा कोण, हे जे कुल सांगतं कोणाचा तू असं विचारल्यावर, तर तो कोणाचा तू हे सांगताना आपल्या गुरूंचं परंपरा सांगा. म्हणजे स्वामी माधवनाथ वडील, मी स्वामी बोलताना हे बोलले होते, स्वामी स्वरूपानंद हे आजोबा. तसं आम्ही एक पुढची पिढी आहोत, त्यामुळे आम्ही स्वामी माधवानंदांची मुलं आहोत. तसं स्वामी माधवानंद आशाताई आणि त्याच्यानंतर आजी आजोबा म्हणून स्वामी माधवनाथ सरलाताई. मुळे आजीबद्दल बोलायचं असा भाव घेऊन मी इथे आलेलो आहे. कारण कितीही शब्दात आणायचा प्रयत्न केला तरी ही व्यक्तिमत्व शब्दात मावणारी नाही. आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात पडलेली त्यांची प्रतिबिंब ही युनिक असतात. ज्या रूपात आम्ही सरलाताईंना बघतो, ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, त्यांच्या हातचे पदार्थ खाल्लेले आहेत, त्यांचा तो गोडवा अनुभवलेला आहे, त्यांच्या मनामध्ये असलेलं त्यांचं प्रतिबिंब हे काही वेगळं असणार आहे. पण या निमित्ताने असे काही ना काही उत्सव साजरे करणे की ज्याच्या रूपाने आम्ही त्यांच्या त्या व्यक्तिमत्वाचं जेवढा आठव करू, त्याच्याबरोबर दुसरा भाग असा आहे की त्या व्यक्तिमत्वातले जे दैवी गुण आहेत ते आमच्या मनात कसे येतील, आमच्या अंतःकरणात कसे येतील हे पाहण्याचा प्रयत्न करू. स्वामी स्वरूपानंदांच्या इथे ज्या वेळेला आम्ही स्वामींबरोबर जात असू, त्यांचा असा एक दंडक होता की गुरुपौर्णिमेचा उत्सव पुण्यात साजरा झाला की त्याच्यानंतर लगेचचा जो शनिवार रविवार असायचा त्यावेळेला ते आम्हाला घेऊन पावसला जायचे. आणि तिथे बोलताना ते असं एकदा म्हणाले होते की इथे यायचं, स्वामींना नमस्कार करायचा हा भाग आहे, पण त्याच्याबरोबर वर्षभरात काय काय साधना केली त्याचा हिशेब द्यायला यायचं, आणि पुढे काय करणार आहोत हे कमिटमेंट द्यायला यायचं. या वर्षात काही झालं नाही असं 2-3 वर्ष झाल्यानंतर माणसाला लाज वाटते की फारसं काही चाललेलं नाही. पण हळूहळू एखादा साधक, त्यांच्या स्वामींच्याच वचनांमध्ये म्हणायचं झालं तर साधक आणि शिष्य याच्यामध्ये एक फरक आहे. साधक हा ईश्वरप्राप्ती व्हावी म्हणून स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून असतो, पण शिष्य जो असतो
तो गुरु त्याला चालवत असतात. त्यामुळे गुरूंच्या प्रती असलेल्या त्याच्या कमिटमेंटमुळे त्याला चालणं, काही काही वेळा तो दमला तरी गुरु त्याला चालवत नेतात. पुढे जायला पाहिजे हे गुरूंकडून बघून त्याला कळत असतं. तसं आम्ही कुठल्याही महापुरुषांचे ज्यावेळेला काही उत्सव साजरे करतो, जसं आज सरलाताईंच्या स्मरणार्थ आम्ही इथे जमलेलो आहोत, तर त्यांच्याकडून काय घ्यायचं, आम्ही आमच्या अंतःकरणात आणायचं, तर आम्ही त्यांची नातवंड मुलं म्हणायला योग्य होती. कारण कोणाचा तू असं विचारल्यानंतर ह्यांचा का असं म्हटल्यानंतर लोकांना आनंद वाटला पाहिजे. गोंदवलेकर महाराज असं म्हणत असत की कोणाचा तू हे कुठल्या संतांचा शिष्य आहे हे तुमचं वागणूक बघूनच कळलं पाहिजे कोणाचा तो. तसं सरलाताईंसारख्या व्यक्तिमत्व विशेष मला वाटलं की आज इथे स्वामी माधवनाथांच्या आशीर्वादाने स्थापन झालेलं हे केंद्र, त्यांचा स्पर्श इथे झालेला आहे. सरलताई आणि सरलाताई दोघींच्याही नावामध्ये तो सरळपणा आहे. योगायोग आहे ऍक्च्युली की सरळ असल्याशिवाय माधवाची जवळी घडत नाही हे दोघींनी सांगितलं. स्वामी खूप वेळेला ते कृष्णाचा दृष्टांत सांगत की कृष्णाला सर्व गोकुळात असताना सर्व गोष्टी प्रिय होत्या, गोपी प्रिय होती, गाई वस्त्र प्रिय होती, पण नेहमी त्याच्या जवळ असायची ती म्हणजे मुरली. तो कायम एकतर वाजवत असायचा, नाहीतर त्याच्या कमरेला ती खोचलेली असायची शेल्यामध्ये. आणि आपल्याला एखादी गोष्ट ज्यावेळेला खूप प्रिय असते त्यावेळेला त्या व्यक्तीला जर का दुसरी कोणती प्रिय असेल तर स्वाभाविक मत्सर जागा होतो. तसं गोपिकांना, स्पेशली गोपिकांना त्या मुरलीचा मोठा हेवा वाटत होता की तू एवढी त्याला प्रिय कशा काय की तो तुला सतत जवळ बाळगतो, ओठाला लावतो, स्पर्श करतो. तर त्याच्यावर तो हेवा वाटल्यामुळे प्रेम गली अति साखरी असं जे म्हटलंय की प्रेम खरं खरं जे असतं ती गल्ली अतिशय चिंचोळी आहे. त्याच्यात दोन गोष्टी सामावू शकत नाहीत ॲट ए टाइम. जिथे काम आहे तिथे राम नाही आणि जिथे राम आहे तिथे काम नाही. त्यामुळे आमच्या अंतःकरणात आम्ही उपासना वर्षानुवर्ष करत आलो, ह्यांचं ऐकत आलो, त्यांचं ऐकत आलो, पण अंतःकरणात रोज सकाळी उठल्यावर समाधानी वृत्तीने उठत नाही. ही जी तक्रार साधक घेऊन असतात त्याचं कारण त्या चिंचोळ्या गल्लीमध्ये अजून कामाला भरपूर स्कोप दिलेला आहे. त्यामुळे रामाला आत यायला जागा नाही. तसं गोपिकांबद्दलचा तसा भाव नव्हता. कृष्णाबद्दलचं प्रेम हे अतिशय खरं खरं होतं, पण त्या प्रेमाला प्रतिसाद कृष्णाकडून तितका मिळत नाहीये, किंवा तसं म्हणण्यापेक्षा जेवढा प्रतिसाद गोपिकांना मिळतोय त्याच्यापेक्षाही जास्त सहवास मुरलीला मिळतोय. असं म्हटल्यानंतर त्या गोपिका एकदा त्या बास्त्रीला भेटायला गेल्या मुरलीला आणि म्हणाल्या की तू एवढी कृष्णाची प्रिय कशी काय की तो जवळ तुला कायम ठेवतो. तर त्याच्यावर ती म्हणाली खरं सांगायचं तर कृष्णाने कोणाला जवळ करावं हे कृष्णच ठरवतो. तुम्ही त्याच्यावर आज्ञा गाजवू शकत नाही, अधिकार गाजवू शकत नाही ईश्वराने कोणाला किती जवळ करावं. पण दुसरं म्हणाले की मी असं तुम्ही विचारताय म्हणून चिंतन करते की असं का असावं. तर मला असं लक्षात आलं की माझ्यामध्ये अशा 2-3 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे कृष्णाला त्या बहुतेक आवडत असाव्यात. तर पहिली गोष्ट अशी आहे की मी अतिशय सरळ आहे, माझ्यामध्ये कुठलीही वक्रता नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की मी आतून पोकळ आहे, काहीही भरलेलं नाहीये. माणूस देवाकडे जात असताना ज्यावेळेला त्याचे सगळे विकार, विचार, आकर्षणं घेऊन ईश्वराकडे जातो त्यावेळेला तो ईश्वर त्याला जवळ करतो, पण तितकाही जवळ करत नाही. कारण त्याला माहिती असतं की हा माझ्यासाठी माझ्याकडे आलेला नाही, स्वतःचं काहीतरी मागणं मागायला आलेलं आहे. स्वामी माधवनाथ जसं म्हणत असत की देवाकडे मागावं, पण देवाला काय काय वेळेला भीतीच वाटते की हा आता नमस्कार करतोय म्हणजे काय काय लिस्ट घेऊन आले कोणास ठाऊक. तसं आतमध्ये ज्याचे काहीही नाही, देवासाठी जो देवाकडे आलेला आहे, जो पोकळ आहे, पोकळ याचा अर्थ अभिमान ज्याचा गळून पडलेला आहे, आसक्ती ज्याची गळून गेलेली आहे. पोकळ याचा अर्थ हा भाग पोकळ आहे असं नव्हे, हा भाग व्यवस्थित भरलेला आहे. त्याला कळतं आहे की देवासाठी काय मागावं, देवाकडे काय मागावं. तूच पाहिजेस हे मागणं अंतःकरणातून खरं खरं यावं. आमच्या नाही येत, पण आम्ही किमान संत मागतात म्हणून तरी मागतो. हे संतांचे मोठे उपकार आहेत की काय मागावं हे किमान त्यांच्याकडे बघून कळतं. महाराजांनी असं म्हटलं त्याच्यावर की काय मागावं, तर काही मागायची इच्छा होऊ नये हे मागावं. पावन भिक्षा दे रे राम, हे जर ते समर्थांनी म्हटलंय. मज न कळे ते दे रे राम, हे सगळं मागून झाल्यावर मागून येणे दे रे राम. काही मागायची इच्छा होऊ नये हे ईश्वराचं सर्वश्रेष्ठ दान आहे.
आणि त्याच्यासाठी म्हणून आतमध्ये जेवढं आमचं अंतःकरण पोकळ असेल तेवढं ईश्वराला आतमध्ये भरून राहायला जागा होईल. भक्ताचे अंतरी सावळा श्रीहरी सुखे वास करी सर्व काळ, असा स्वामी स्वरूपानंदांचा अभंग आहे. तर त्याच्यावर स्वामींनी एकदा विवरण करताना असं म्हटलं होतं की श्रीहरी जो आहे तो सावळा आहे रंगाने. त्यामुळे आमचं अंतःकरण जर का सद्गुणांनी धवलं असेल, शुभ्र असेल, तरच तो सावळा श्रीहरी आतमध्ये दिसेल. आमचं अंतःकरण जर का विकारांनी काळं निळं पडलेलं असेल, त्या काळ्या सावळ्या अंतःकरणामध्ये तो सावळा श्रीहरी आहे पण दिसणार नाही. म्हणून अधिकाधिक गुणसंपन्न आम्ही जास्तीत जास्त होत जावं, हे जे भाग आहे ते ती बासरी शिकवते आहे की मी आतमधून पोकळ आहे. आणि तिसरं वाक्य ती असं म्हणते की माझं असं स्वतःचा कुठलाही स्वर नाही, कृष्ण काढेल तोच सूर. आणि म्हणून कृष्ण कदाचित मला जवळ करत असावा. आणि ही सगळी वर्णनं ऐकत असताना, गोपगोपिकांची पुराणामध्ये आलेली हे सगळे संवाद ऐकताना असं वाटतं की याचं प्रत्यक्षता कुठे बघायला मिळेल, तर ते संतांकडे बघायला मिळतं, सरलाताईंकडे बघितल्यावर बघायला मिळतं. समर्पिता हे जे डॉक्टर सुनीतीताईंनी जे छोटासा ग्रंथ आहे पण खूप चिंतन घडावं अशा प्रकारचा तो ग्रंथ आहे. नावापासून सुरुवात होते समर्पिता, की अख्खं आयुष्य वाहिलेलं आहे. कोणासाठी? तर एका बाजूला स्वामी माधवनाथ हे स्वामी आणि शिष्य असं नातं असेल तर त्यातल्या त्यात सोपं आहे की गुरु आहेत म्हटल्यानंतर एक आदर आहे, प्रेम आहे. आता साधनेसाठी मी जातोय, सोपी गोष्ट आहे तुलनेने. शिष्य होणं सोपी गोष्ट नाही, पण तरी सुद्धा तुलनेने सोपी गोष्ट आहे. पण जी व्यक्ती लहानपणी आपला मित्र होती, ज्याच्याबरोबर आपण लहानपणी खेळलो, नंतर ती प्रियकर आहे, नंतर पती आहे आणि त्याच्यानंतर सद्गुरुपदस्थ झालेले आहेत, त्या व्यक्तीला गुरुस्थानी मानणं ही अतिशय अतिशय अवघड गोष्ट आहे. त्याच्यासाठी म्हणून स्वामी प्रत्येक वेळेला विनोद सांगत असत की समर्पिता किंवा एखादी गोष्ट अर्पण करून टाकणं, याच्यामध्ये अर्पण करायला म्हणून अनेक सामुग्री आमच्याकडे असते. देवासमोर गेल्यानंतर काहीतरी अर्पण करायला म्हणून आम्ही नेत असतो, गुरूंपाशी जाताना काहीतरी अर्पण करायला नेत असतो. पण स्वतःला अर्पण करून टाकणं ही जी शेवटची भक्ती सांगितलेली आहे, ऐक निवेदनाचे लक्षण देवासी व्हावे आपण, करावे तत्वविवरण म्हणजे कळे, हे जे समर्थांनी दासबोधामध्ये आत्मनिवेदन भक्तीचं सार सांगितलंय की स्वतःचं व्यक्तिमत्व मग जो वेगळेपणा आहे तो ईश्वराच्या मध्ये विलीन करून टाकला. हे ध्यानयोगामध्ये साधतं, पण ते साधायच्या आधी एक सख्याची भूमिका आहे, ज्याच्यामधून आमचा जो अहंकाराचा ताटा आहे तो ईश्वराच्या मोठेपणामध्ये, संतांच्या मोठेपणामध्ये विलीन करणं. ही प्रोसेस साधक प्रयत्नपूर्वक करत असतो. पण ज्यांच्या ठाई हे सगळे गुण, सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, यांची एम्बॉडीमेंट काय आहे सरलते, की ते गुण कुठे बघायला मिळतील. स्वामी एकदा बेलसरे महाराजांना भेटायला गेले होते, ज्या वेळेला स्वामी माधवनाथांचं आजारपण चाललेलं होतं, त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्याच्यानंतर ते शरीर विकलं होतं. त्यावेळेला स्वामींना अनेक ठिकाणी, म्हणजे स्वामी माधवानंद अनेक ठिकाणी जात असत, तर बेलसरे महाराजांना भेटायला मारवाडला जात असत. तर त्यावेळेला ते म्हणाले, बेलसरे महाराज आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचं मित्रत्वाचं नातं होतं. तर ते बोलता बोलता महाराज त्यांना असं म्हणाले की स्वामींकडे म्हणजे स्वामी माधवनाथांकडे किंवा सरलाताईंकडे कशाला जायचं. तर एवढ्या आजारपणाच्या स्थितीमध्ये पण स्वामींचं म्हणजे माधवनाथांचं अध्यात्म तिळभर पण कमी झालं नाही आणि सरलाताईंच्या मुखावरचं स्मित किंचितही कमी झालं नाही. ह्याच्यावरून कळतं की अध्यात्म ही जिवंत गोष्ट आहे, नाहीतर ते फक्त पुस्तकी अध्यात्म आहे की अमुक अमुक गुण, अभयम सत्वसंस्थी शौचिती ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च, हे म्हटल्यानंतर असं वाटतं हो हो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये प्रत्यक्ष जर का ती गोष्ट बघायला मिळाली तर असं कळतं की या अध्यात्मातल्या गोष्टी या केवळ धारणा नसून असं जगता येतं. आणि असं जगता येतं ह्याचा जो आविर्भाव आहे तो सरलाताईंच्या व्यक्तिमत्वामध्ये पुन्हा पुन्हा बघायला मिळतो. गीतेने जी तप सांगितलेली आहे त्याच्यामधलं जे मानसिक तप आहे की मनःप्रसादा सौम्यत्व मौनम आत्मविनिग्रह, मन प्रसन्न ठेवणे, हे तप आहे. कठीण गोष्ट आहे की सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत स्वामी असं म्हणत किती वेळा आमचा मूड गेला हे जर का आम्ही काढलं, कोण व्यक्ती आल्यानंतर आम्हाला कसे काय काय फिलिंग येतात, फक्त एक सभ्य वागावं म्हणून, शिष्टाचारासाठी म्हणून आम्ही कित्येक वेळा चांगले वागत असतो, आतून त्याच्याबद्दल काहीही फिलिंग नसतं. पण अशा अनेक व्यवहारांमध्ये असताना पण मन प्रसन्न ठेवणं हे गीतेने तप असं सांगितलेलं आहे. मनःप्रसाद हा सौम्यत्वम, सौम्य असणं.
तीव्र नसणं, लगेच कोणाला तरी कोणी काही बोललं त्याच्यानंतर प्रतिक्रिया देऊन मोकळे झाले आणि स्वतःला कौतुक की कसं त्याला वाजवलं अशा प्रकारचा भाव नसणं. मनःप्रसादा सौम्यत्व मौनम, गप्प बसायला शिकणं. आत्मविनिग्रह, मनावर कंट्रोल आणणं, मनामध्ये अनेक चांगल्या वाईट इच्छा उमटत असताना पण त्या वेग धारण करणं, आत्मविनिग्रह. भावसंशुद्धी, भावसंशुद्धी याचा अर्थ एक म्हणजे ईश्वर सदोदित आपल्याबरोबर आहे अशा प्रकारचा भाव अंतःकरणात प्रगाढ होणं, हा एक भावसंशुद्धीचा अर्थ आहे. आणि दुसरा म्हणजे दुसऱ्यांबद्दल कायम मनात चांगले विचार असणं, कोणाबद्दलही वाईट विचार चुकूनही मनात न येणं, ही अतिशयच कठीण गोष्ट आहे. रामकृष्ण असं म्हणत असत की सर्वात मोठी उपासना कुठली आहे किंवा सर्वात मोठी पूजा कुठली आहे, तर मानव मात्रामध्ये ईश्वर बघणं ही कठीण गोष्ट आहे. आम्हाला प्रतिमेमध्ये ईश्वर बघणं सोपं आहे, कारण ती प्रतिमा आम्ही कसे वागलो त्याच्याबद्दल उलट उत्तर देत नसते, काही बोलत नसते, सोपी गोष्ट आहे. स्वामींनी एकदा स्वामी माधवनाथांना विचारलं होतं की इतर साधकांना तुम्ही सांगता त्याच्यापेक्षा एखादी सूक्ष्म किंवा महत्त्वाची उपासना, स्पेशल उपासना मला काहीतरी सांगा. तर त्याच्यावर ते हेच म्हणाले होते की जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत. ह्याप्रमाणे जो जो कोणी भेटेल त्याच्यामध्ये भगवंत मानणं ही स्पेशल उपासना आहे. त्यांनी लगेच म्हटले करून बघू. हे खूप महत्त्वाचं आहे की गुरूंनी सांगितल्यानंतर करून बघू हा जो भाग आहे तो नाही केला तर केवळ ऐकणं घडतं. आयुष्य त्याच्याप्रमाणे आपल्याला घडवायचं आहे हे माणूस विसरून जातो. ऐकण्याचं एक समाधान आहे, जरूर आहे, पण त्या समाधानापेक्षा पुढचा भाग असा आहे की त्या ऐकलेलं आचरणात जेव्हा यायला लागतं त्यावेळेला कित्येक वेळेला कळतं की हे आपल्याला जमण्यातच नाही. जे जे काही म्हटलंय, जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत, असं म्हटल्यानंतर स्वामी म्हटलं की तो प्रयोग सुरू केला की स्वामींकडून घरी जात असताना वाटेत कोणी झाड दिसलं भगवंत, गाडी दिसली भगवंत, अजून काही वस्तू दिसली भगवंत, असं मन ठरवत गेलं. त्याच्यानंतर जसं म्हणाले आमच्या जवळच्या भागात शिरलो तशी ओळखीची माणसं दिसायला लागली आणि मग त्याच्यामध्ये भगवंत आहे असं वाटेनासं झालं. घरात गेल्यानंतर भगवंत आहे असं देवघरात आहे एवढंच वाटतं. आपल्या पती पत्नींच्या नात्यामध्ये किंवा कुठल्याही नात्यामध्ये जवळच्या व्यक्तीमध्ये भगवंत पाहणं अतिशय कठीण गोष्ट आहे. आणि तसं असताना पण ते हळूहळू अगदी आम्हाला भगवंत नाही बघता आला तरी किमान आम्ही शांतपणे रिॲक्ट व्हावं याच्यामध्ये, म्हणून भावसंशुद्धी. तपो मानसमुच्यते, हे मानसिक तप आहे. साधक तपचरण म्हणजे ते मनामध्ये अनेक विचार उमटत असताना पण प्रयत्नपूर्वक स्वतःला मागे खिचत असतो की नाही वागायचं का, तर स्वामींनी असं सांगितलं. पण ज्यांना काहीही प्रयत्न न करता लहानपणापासून ही एकदम भावसंशुद्धी असलेली व्यक्ती म्हणजे सरलताई, की काही प्रयत्नच नाही करावे लागले. सुरुवातीपासून त्यांचं जर का चरित्र बघितलं तर कुठेही असं दिसत नाही की मुद्दाम विवेकाने त्या स्वतःला ओढून कोणाला तरी काहीतरी बोलल्यात आणि नंतर ते आता म्हणतात की पुढच्या वेळेला करायचं नाही, असं होतच नाही. सगळं सौम्य व्यक्तिमत्व, शांत. म्हणून तेज म्हटल्यानंतर असं वाटतं काही वेळेला खूप विलक्षण एखादी काही गोष्ट मोठी करायची आहे तर तेजाची आवश्यकता आहे, तर असं म्हटलं जातं की क्रांती करायची असेल तर ते मशालीचं तेज. पण त्याच्याबरोबर एक संध्याकाळी घरामध्ये शांतपणे तेवत असणारी जी समयी असते ते पण तेजाचाच अंश आहे, पण ते अतिशय सात्विक स्निग्ध अशा प्रकारचं प्रकाश देत राहणं, कुठेही गाजावाजा न करता स्वतः स्वयंप्रकाशी असणं आणि त्याच्याबरोबर आमच्या संपर्कात जे कोणी येतील त्यांच्याच आयुष्य उजळण्याचं काम शांतपणे करणं, अबोलता करणं, हे जे वैशिष्ट्य आहे ते सरलाताईंकडे बघून बघायला कळतं. स्वामी माधवनाथांचा परमार्थ हा स्वतःसाठी जितका होता तितकाच तो नंतर गुरुभूमिकेत आल्यानंतर लोकांसाठी झाला. प्रवचनाच्या माध्यमातून ते लोकाभिमुख झाले. पण हे सगळं चाललेलं असताना सरलाताई मागे उभ्या राहून शक्ती स्वरूपिणीसारख्या स्वतःमध्ये रमलेल्या, विशेष प्रबोधन केलेलं नाही कधीही किंवा कोणाला तरी काहीतरी सांगावायला जाणं हा ज्यांचा भाव नव्हता, परंतु अध्यात्म पूर्णतः मुरलेलं अंतःकरण. म्हणून स्वामी माधवनाथांचं जे प्रबोधन आहे, जे सांगणं आहे ते बघायचं तर कोणामध्ये बघायचं, एकतर स्वामी माधवनाथांमध्ये बघायचं हा भाग आहेच, आणि दुसरं म्हणजे सरलाताईंमध्ये बघतात की त्यांना जे म्हणायचं होतं ते काय नक्की म्हणायचं होतं ते हे आहे. प्राप्त कर्माचरणी निपुण, भक्तिज्ञाने सुसंपन्न, हे म्हटल्यानंतर कोण आहेत? सरलाताई. स्वतः स्वामी आहेतच, त्याच्याबरोबर सरलाताई.
स्वामींनी ते माझे स्वामीमध्ये जसं आता ताई म्हणाल्या अनेक वर्णनं केलेली आहेत त्याच्यामध्ये, की ज्यावेळेला सुरुवातीला स्वामी त्यांच्याकडे जात असत दुकानामध्ये ब्युटी क्लॉथ स्टोअरला, तर त्यावेळेला स्वामी माधवनाथ काही ना काही निरूपण करत असत. त्यावेळेला सरलाताई आल्या तर त्या दुकानाच्या त्या काउंटरपाशी दुसऱ्या टोकाला शांतपणे बसत. तर स्वामी असं म्हणाले की आम्ही नवीन नवीन जाणारी मुलं होतो आणि स्वामींचं म्हणजे माधवनाथांचं एक आकर्षण होतं, त्यामुळे त्यांच्याशी बोलणं त्यांच्याकडून ऐकणं ह्याच्याबद्दल आम्ही अतिशय उत्साही असायचो. आणि त्यावेळेला सरलाताई मात्र शांत एका बाजूला बसलेल्या असायच्या, उत्सुकता नसायची, शांतपणे असायच्या. तर त्यावेळेला आमच्या मनात असं यायचं की या बाईंना फारसं काही अध्यात्माचं दिसत नाही जेवढं आपल्याला आहे. नव उत्साह असं त्यांनी स्वतःला म्हटलंय. स्वामींचं पण हे वैशिष्ट्य आहे की सगळीकडे स्वतःला कमीपणा घेतलेला आहे. तसं काही त्यांच्या मनात फार उमटत असेल असं वाटत नाही त्यांचं व्यक्तिमत्व बघता, पण स्वतःला एका मूल भावनेने ते सरलाताईंची स्वामींची वागता आहेत. पण त्याच्यावर त्यांना असं नंतर लक्षात आलं की 27 जून 1958 पासून ज्यावेळेला स्वामी माधवनाथांनी ज्ञानेश्वरीचं स्वांतः सुखाय म्हणून प्रबोधन सुरू केलं, त्यावेळेला त्याचे पहिल्या श्रोत्या आणि एकमेव श्रोत्या सरलाताई होत्या. म्हणून जनरली असं केलं जातं की एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीसाठी म्हणून आधी कोण कोण आहे त्यांची उपमा द्यावी. जसं सरलाताईंना पण स्वामी स्वरूपानंदांनीच वसिष्ठ आणि अरुंधती असं स्वामी माधवनाथांना आणि सरलाताईंना म्हटलं की आधुनिक वसिष्ठ आणि आधुनिक अरुंधती सारखं. तसं दुसरं माझ्या मनात आलं की स्वामींचंही पहिलं नाव महादेव होतं. तसं ह्या शंकर पार्वतीचे जे संवाद आहेत म्हणजे ज्ञानेश्वरी सुरू होतानाच जी होते ते गीता तत्व शंकर पार्वतीला सांगता आहेत आणि ती ऐकता ऐकता चकित होते आहे आणि अजून अजून काहीतरी तिला ऐकण्याचं ओढ आहे. आणि त्याच्यातून मग ते तर हरूमणे नेणीचे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीचे गीता तत्व हे सांगताना स्वामी कित्येक वेळेला असं म्हणत की हे एकमेव जोडपं असावं की जिथे नवरा काहीतरी सांगतोय आणि ते बायकोला ऐकण्याची उत्सुकता आहे आणि तो नेमकं अध्यात्माबद्दल सांगतोय आणि त्याला कळतंय असं हिला वाटतंय. जनरली असं वाटत नाही, ज्याला काही हे सांगतात ते बरोबर आहे असं जनरली वाटत नाही, आपलं एक मत असतं. तसं नाहीये ज्या बाबतीत, तसं हे शंकर पार्वतीचं जोडपं. पण हे चरित्र वाचत असताना मला असं वाटलं की त्याच्यामध्ये एक ॲडिशन आहे, ती म्हणजे स्वामी माधवनाथांनी सरला की पहिलं जोडपं हे पण असंच की रात्री आता 9:30-10 झाल्यानंतर काय करावं. तर आता म्हणजे काय लोकांना किती वाजेपर्यंत जागे असतात हे आता शेड्यूलच बदलले आणि जनरली एकमेकांशी बोलायला वेळ पण नाही राहिलेला आता, कारण प्रत्येकाला स्वतःचं एक विश्व मोबाईलमधून ओपन झालेला आहे जो तो स्वतःच्या विश्वात गुरफटलेला असतो. पण त्यावेळेला सुदैवाने ते नव्हतं. पण अशा वेळेलाही काय प्रकारचे चॉईसेस असू शकतात. तर हा अलौकिक चॉईस आहे की नवरा कॉटच्या एका कडेला ज्ञानेश्वरी सांगतोय आणि पत्नी त्या कॉटच्या दुसऱ्या साईडला बसून ती ऐकते. विलक्षण की ज्याच्यामध्ये गीता तत्वच सांगितलं जातं आणि ते ऐकलं जातंय आणि अतिशय भाविकतेने. आणि ते गीता तत्व ऐकणाऱ्याच्या अंतःकरणात जितकं खोलवर उतरलं आहे तितक्याच सश्रद्धपणे आपल्या अंतःकरणात उतरावं म्हणून सरलाताई प्रयत्न करतात. त्याच्यामधली जी दैवी गुणसंपत्ती आहे ती ज्यांचा मुळातच ठेवा आहे, ती कुठून तरी आलेली नाहीये म्हणजे किंवा ॲक्वायर करायला पाहिजे अशातला भाग नाहीये. जनरली माणूस असं असतं की अवगुणांपासून गुणांपर्यंत जाण्याचा प्रवास अध्यात्मामध्ये सुरुवातीला करायला लागतो. कारण की जी साधना कितीही मध्यवर्ती साधना म्हटली की ते लक्ष ठेवा, सोहम करा, सगळं केल्यानंतर तुम्हीच तत्वस्वरूप आहात, सगळं मान्य कन्सेप्ट म्हणून. पण करायला ज्यावेळेला बसतो त्यावेळेला वृत्ती आवरत नाही, विचार एवढे येतात ध्यानाला बसल्यानंतर, कधी जन्मात केलेले नव्हते एवढे विचार ध्यानात येतात. का तर सगळी प्रकृती जी आहे ती तितकी अजून ज्ञानाला अनुकूल नाही. तेथं मोक्ष देईल ज्ञान तेथं किर नाही आन, परंतु ते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. मग ज्ञानाने मोक्ष होईल हे अगदी खरी गोष्ट आहे. पण ते ज्ञान वैचारिक स्वरूपात आम्हाला कळलं की जगात सगळीकडे ईश्वर तत्व भरलेलं आहे, आमच्यामध्ये पण ते आहे आणि त्याचं मी हे जे स्फुरण आहे माझं तेच त्याचं स्वरूप आहे. इतकंच खरं तर तत्वज्ञान आहे. मग उरलं काय तर अनुभवायचं उरलं. मग अनुभवण्याच्या मध्ये काय येतं, प्रकृती आमची आजपर्यंत पाळून पोसून तिला केलेली आहे अशा प्रकारची की एका ठिकाणी शांत बसायचं तिला आवडत नाही, मग काही ना काही उद्योग सुरू करते. तशी ज्यांची नाहीये, ज्यांची दैवी प्रकृती मुळातच आहे, ती व्यक्ती ज्यावेळेला तत्वाचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करते त्यावेळेला तिच्यासाठी ती वाट खूप लांबचा पल्ला उरत नाही, फक्त वेध घेण्याची प्रक्रिया उरते. आणि हे त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय प्रकर्षाने बघायला मिळालं. स्वामींनी असं म्हटलं की सरलाताईंनी आयुष्यात एकूण 2च हट्ट केले.
पहिला हट्ट म्हणजे स्वामी माधवनाथांशी लग्न करण्याचा. असं वाटतं समर्पिता ते वाचताना किंवा एकूण त्या काळात तो सगळा काळ बघताना की समर्पिता म्हणजे स्वामी म्हणतील ते तसं करणं, स्वतःचं काही वेगळं मत नसणं, असं वाटू शकतं. की स्वामींचं एकूण शेड्यूल, स्वामींना जसं मिनिटाची त्यांची शेड्यूल ठरलेलं असायचं आणि त्याच्यात एका मिनिटाचा फरक पण त्यांना चालायचा नाही, तसं ते म्हणतील त्यांच्या तालावर नाचणारी व्यक्ती म्हणजे सरलाताई असं जरी अपरंटली वाटत असलं तरी ते तसं नसून त्यांचं स्वतःचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं. कारण कित्येक वेळेला असं होतं की 2 पिढ्यांपूर्वीच्या या महात्म्यांची वर्णनं आम्ही वाचताना असं वाटतं आमच्या आजच्या आयुष्यालाही कसं लागणार. आज तर जेवढं स्त्री स्वातंत्र्याचा बोलबाला चाललेला आहे की स्त्री आणि पुरुष समान, म्हणून पुरुष ज्या चुका करतात त्या स्त्रियांनीही कराव्यात. स्वामी विवेकानंदांनी सुंदर म्हटलंय की स्त्री पुरुष समानता ही गोष्ट खरी आहे, पण ह्याचा अर्थ सगळ्या स्त्रियांनी पुरुषांसारखं वागावं असं नसून स्त्रियांनी स्त्रीचे म्हणून जे काही विशेष गुणधर्म आहेत ते ठेवून स्वतःची उन्नती करावी. स्त्रियांनी पुरुषांसारखं वागण्याने जगातलं सौंदर्य नष्ट होऊन जाईल. हे अतिशय खरं आहे की नाहीतर सगळं मॅस्क्युलाईन सोसायटी आता आपण बघतो की सर्व प्रकारचे पुरुषी गुण बघायला मिळतात. ते तसे नसून स्वतःचेच उन्नत गुण त्यांच्यामध्ये सरलाताईंमध्ये पण प्रकर्षाने होते. त्यांचं स्वतःचंही एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं, पण ते व्यक्तिमत्व त्याचा सदुपयोग कसा करायचा ही बुद्धिमत्ता पण त्यांना देवाने दिलेली होती. म्हणून त्यांच्या चरित्रामधला अगदी जो सुरुवातीचा भाग आहे त्या काळात अशी आपण इमॅजिन करू की ज्या वेळेला प्रेमविवाह करणं हे समाजाला तितकं मान्य नव्हतं, ते पण कोकणातल्या एका आडवळणाच्या गावामध्ये, शहरात पण नाही चाललेलं, कोकबन या गावी आपल्याच नात्यातल्या लांबच्या एका मुलाशी लग्न करायचं, ज्याची संपत्ती आर्थिक स्थिती एवढी चांगली नाही, स्वतः सरलाताई सरदार घराण्यातली मुलगी, आणि त्यावेळेला बाळासाहेबांची लग्न करणं हा निर्णय स्वतः घेणं घरच्यांचा विरोध असताना आणि तो त्यांना गळी उतरवणं ही सोपी गोष्ट नाहीये. ती मुलगी त्याच वेळेला अतिशय दृढ मानसिकतेची असल्याशिवाय असा निर्णय घेऊ शकत नाही. तो घेतल्यानंतर पुढे त्यावेळेला त्यांनी असं म्हटलंय की सायकल चालवायला पण स्वामींनी शिकवलेलं होतं, लाठीकाठी चालवायला पण स्वामींनी शिकवलं होतं. त्याच्यावर स्वामी माधवानंदांनी असं लिहिताना म्हटलंय की लाठी चालवायला जरी त्या शिकल्या असल्या तरी पुढच्या आयुष्यात सुदैवाने त्यांना लाठी चालवायचे प्रयोग करण्याची वेळ आली नाही कुणावर. म्हणून समर्पिता याचा अर्थ स्वतःचं व्यक्तिमत्व नाही याच्यातला भाग नाही, स्वतःचं व्यक्तिमत्व आहे, पण ते एका आपल्या नवऱ्याची योग्यता समजल्यामुळे ते जे काही जीवितकार्य त्यांनी अंगीकारलेलं आहे त्याच्यासाठी उपकारक आयुष्य जगणं हे त्यांनी करून दाखवलं. ही अतिशय कठीण गोष्ट आहे. जनरली असं वाटतं की नवऱ्याला काहीतरी स्वतःची एक मतं आहेत आणि पत्नी फारशी शिकलेली नाहीये किंवा तिला काही मतं नाहीयेत, त्यावेळेला ती त्याच्या चालीने चालते, एक वेळ समजू शकतो. पण तिला स्वतःचं हित कळतं, स्वतःचं सामर्थ्य आहे, अशा वेळेला स्वतःचं म्हणणं हे पतीच्या म्हणण्यामध्ये पती हाची मानिला देव, स्वामी माधवनाथांनी जे त्यांना वंदन केलेलं आहे पुढे जाऊन, हे स्वामी माधवनाथांसारखी व्यक्ती ज्या वेळेला आपल्या पत्नीला वंदन करते किंवा ते काव्य त्यांनी लिहिलेलं आहे माधव लोटांगणी येत असे, तर त्याच्यामध्ये ज्या काव्यपंक्ती आहेत त्यातल्या कित्येक काव्यपंक्ती ज्ञानेश्वरीमधल्या जशाच्या तशा शब्द घेतलेले आहेत. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिता, हे जे 9व्या अध्यायामध्ये महात्म्यांचं वर्णन केलेलं आहे दैवी प्रकृतीच्या, त्याच्यामधली जी ओवी आहे की अगवयांची करणी तुवा लिहिली शांतीची लेणी, गज व्यापका गवसणी, हे जे म्हटलेलं आहे की तुझे मन, अवघियांची करणी म्हणजे करण याचा अर्थ इंद्रिय, सर्व इंद्रियांना लेणी म्हणजे दागिने घातलेत. कशाचे? शांतीचे दागिने घातलेले आहेत. इंद्रियांना दागिने कसले तर शांतीचे आहेत, आणि तशा प्रकारचं मन म्हणजे दैवी प्रकृती, आणि मग ती ईश्वराला सहज रीतीने गवसू शकते. त्या प्रकारे सरलाताईंना ते म्हणतायत की माझं व्यापका गवसणी तुझे मन, तू करुणेची मूर्ती, तू सद्भावाची कीर्ती, तुझेनी जगी जिती शांती क्षमा दया. खूप म्हणजे ऐकता पण भारून जायला होतं की कुठला नवरा पत्नीबद्दल असं म्हणतो. दोन्ही विलक्षण जोडपं आहे. म्हणून स्वामी कित्येक वेळा असं म्हणत असत की स्वामी माधवनाथ एकच होते, ज्ञानेश्वर महाराज एकच आहेत, तुकाराम महाराज एकच आहेत, स्वामी स्वरूपानंद पण एकच आहेत, स्वामी माधवनाथ पण एकच आहेत, तशाच सरलाताई पण एकमेव आहेत. अशा व्यक्ती जन्माला येतात, त्यांची कॉपी करून आम्ही त्यांच्यासारखं वागायला गेलो जमणार नाही, तसं होणारच नाही.
विशेष विशेष गुणधर्म किंवा गुणसंपदा घेऊन आलेली ही माणसं, त्यांच्याकडे बघून आम्ही आमचं आयुष्य जे आत्ता आहे त्याच्या पलीकडे न्यायचा प्रयत्न करणं, हे आम्हाला मात्र त्यांच्या चरित्रामधून साधता येईल. न्यायमूर्ती दांदडेंनी असं म्हटलं एका त्यांच्या गीतेवरच्या प्रवचनामध्ये की अमेरिकेमध्ये एकदा पैज लागली आणि त्या पैज अशी होती की जगातली म्हणजे एक प्रश्न विचारला गेला आणि जो प्रश्न त्याचं सगळ्यात चांगलं उत्तर देईल त्याला बक्षीस ठेवण्यात आलं. तर तो प्रश्न असा होता की समजा जगामधली अशी एक कोणती तरी वस्तू जी जर का नष्ट झाली कायमस्वरूपी तर माणूस मरणार नाही, पण त्याला खूप चुटपुट लागेल अशी कुठली वस्तू आहे. तर अनेक वस्तूंची नावं आली. आत्ता जर का आलं तर मोबाईल हे नाव उत्तराला मार्क मिळाले असते, पण त्यावेळेला मोबाईलची सोय नव्हती. तर सगळ्यात सर्वोत्तम उत्तर ज्याला पुरस्कार दिला गेला ते होतं म्हणजे आरसा, की जी नष्ट झाली तर माणूस मरणार नाही पण चुटपुट लागेल. आणि हे उदाहरण देऊन ते असं म्हणणार आहेत की ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ, दासबोधासारखा ग्रंथ हे आरशासारखे आहेत की ज्याच्यामध्ये बघून आम्ही आमची प्रतिबिंब तपासू शकतो. स्वामी माधवनाथांना पण आरशाचं खूप आवड होती. मी स्वामींच्याच घरी या गुरुपौर्णिमेच्या आधी माझ्या अपार्टमेंटला जाण्याचं मला भाग्य मिळालं नमस्काराला. त्यावेळेला मी 1-2दाच तिथे गेलेलो आहे खरं सांगायचं तर त्यांच्या पादुकांवर डोकं ठेवून नमस्कार केला आणि वर बघितलं तर जनरली ज्यावेळेला स्वामी वर बसलेले असतात तर वर बघितल्यानंतर आपल्याला स्वामींकडे बघायची सवय असते, पण तिथे वर बघितल्यावर आपण स्वतःच दिसतो आणि असं गडबडून जायला होतं की अरे आपणच आहोत का असं होतं. तसं या सगळ्या व्यक्तिमत्वांकडे बघत असताना आम्ही कुठे आहोत हे आम्हाला कळतं की अरे एवढं सगळं राहिलंय असं वाटतं. स्वामी खूप मिश्किलपणे कित्येक वेळा विनोद सांगत असत की अशा प्रकारे पती पत्नींचा संबंध की ज्याच्यामध्ये सुस्वभावी असणं हा एक भाग आहे, पण त्याच्याबरोबर अंतःकरण भक्तिप्रेमाने उजळलेलं असणं आणि त्याच्यामध्ये पती अशा प्रकारच्या एका मोठ्या कार्यासाठी उद्युक्त होत असताना त्याला सहकार्य करणं हा एक भाग आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो एक प्रसंग स्वामींच्या वाढदिवसासाठी म्हणून झाला होता ज्याचा उल्लेख स्वामींनी केलेला आहे की ज्या वेळेला स्वामींच्या भगिनी, स्वामी माधवनाथांच्या भगिनी आलेल्या होत्या आणि सगळेजण कौतुक करत होते सरलाताईंचं, आणि त्यावेळेला त्या म्हणाल्या की आमच्या दादाच्या एकूण संसारामध्ये आणि पारमार्थिक संसारामध्ये सुद्धा सरलाताईंना 100% मार्क आहेत. 100 म्हणजे एकावर 2 शून्य असं त्या म्हणाल्या, पण त्या 2 शून्याच्या मागचा जो एक आहे तो आमच्या दादाचा आहे, म्हणजे स्वामी माधवनाथांचं. स्वामींची बहीण असल्यामुळे दादाला थोडं झुकतं माप होतं बहिणीपेक्षा. तर त्याच्यावर सरलाताई हसल्या आणि खरंच आहे अशा प्रकारचं भूमिका त्यांच्या अंतःकरणातून गेली. असं नाही म्हणाल्या माहिती आहेत आम्हीच घरी बघतो असं नाही, चेहऱ्यावर पण नाही. म्हणून स्वामींनी ज्या वेळेला त्या समर्पित ग्रंथाला जी एक आशीर्वचन आहे ते स्वतः स्वामी माधवनाथांचं आहे. आणि ज्ञानेश्वरीतली जी ओवी आहे ते कित्येक वेळा ह्या ओवीला धरून सरलाताईंचं व्यक्तिमत्व वर्णन केलं जातं. पाहे पा अनुरागे भजे प्रियोत्तमे ही मानिजे जे पतिहीहूनही वाणीचे पतिव्रता. हे ॲक्च्युली ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाचं स्तवन करताना म्हणत आहेत की कृष्णाचं स्तवन करावं असं जनरली वाटतं, त्याच्याबद्दल लोक अतिशय आकर्षित असतात, पण कृष्णापेक्षाही मला अर्जुनाचं स्तवन करावं असं वाटतं कारण त्याच्यामुळे गीता प्रकाशित झाली. तसं एखाद्या पतीचं वर्णन करण्यापेक्षा पतीहूनही पतिव्रतेचं वर्णन करणं, तर ही ओवी आल्यानंतर जनरली सरलाताईंचं उदाहरण दिलं जातं की पतीहूनही वाणीचे पतिव्रता. पण त्याच्यामध्ये त्या पुस्तकामध्ये जे स्वामी माधवनाथांनी दिलेले आहे आशीर्वचन, त्याच्यामध्ये त्यांनी पतीहूनही वाणीचे पतिव्रताऐवजी पतीनेही वाणीचे पतिव्रता. स्वतः पतीच म्हणतात की अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख आलेले आहेत की किती प्रकारे त्या दक्ष असायच्या. तर एक म्हणजे कित्येक वेळा स्वामींचे कार्यक्रम पुढचे ठरलेले असायचे आणि मध्ये कुठल्याही विश्रांतीचा स्कोप नसायचा, आणि त्याच्यासाठी म्हणून जनरली पुरुषांना आवरायला स्त्रियांपेक्षा कमी वेळ लागतो, कारण काय फार आवडायचं नसतं. वर शर्ट घातला की काम भागतं, केस फिरवले की, असले तर फिरवतात म्हणजे नसले तर तेही काम असतं. पण सगळा पोशाख करून बाहेर पडायला वेळ लागू नये आणि स्वामींबरोबर तयार राहता यावं म्हणून सरलाताई कपाटामध्ये त्यावेळेला ती जी नऊवारी साडी नेसत तिच्या निऱ्या काढून 3 लुगडी ठेवलेली असत. 2 मिनिटात त्या तयार होऊन बाहेर यायच्या. मी एवढं एका वाक्यालाच हात जोडले. असं कठीणच आहे, म्हणजे इम्पॉसिबल आहे त्याच म्हणून करू शकतो. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी म्हटल्यात की प्रवचन झाल्यानंतर स्वामी
नंतर जेवणाला त्यांचं भोजन असायचं, तर मधल्या वेळामध्ये सरलाताई आत जाऊन स्वयंपाकाची मांडणी करायच्या. आतून एकही आवाज यायचा नाही. जनरली स्वयंपाकाची तयारी भांड्यांच्या आवाजावरूनच कळते. म्हणून पूर्वी युद्धाच्या वेळेला भांडी वाजवू लागली असं म्हणायचे. ती आमच्या म्हणजे आमच्या नव्हे, ओव्हरऑल आपल्या घरामध्ये भांडी वाजवू लागलीचा अर्थ वेगळाच असतो. नवरा पण अलर्ट होऊन जातो भांडी वाजवू लागल्यावर. पण तो प्रसंग माधवनाथ स्वामींच्या आयुष्यात कधी आला नाही. त्यांनी असं म्हटलं एका ठिकाणी की मी कधीही गॅसचा स्टोव्ह ऑन केला नाही, ते काम सरलाताईंनी बघितलं. असं आता आम्ही वागावं असा त्याचा अर्थ नाहीये. संतांचे किंवा अशा महापुरुषांचे जीवन दाखले बघत असताना कॉपी करण्याची एक मोठी भीती असते की आशय न समजून घेता कॉपी करणे. त्याच्यामध्ये तो काळ वेगळा होता हे जरी खरं असलं तरी त्या सगळ्या दिव्य व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे की हे सगळे गुण असताना पण सरलाताईंना जी मुख्य ओढ होती, दुसरा हट्ट, पहिला हट्ट आपण मगाशी बघितलं की लग्न करण्याचा, तसा दुसरा हट्ट ज्यावेळेला स्वामी माधवनाथांच्या सानिध्यामध्ये कित्येक शिष्यवर्ग हे ट्रान्समध्ये जायला लागले आणि त्याच्यामधून सरलाताईंचा एक स्वामी स्वरूपानंदांकडूनच झालेला अनुग्रह आहे. म्हणजे एकत्रच अनुग्रह झालेले आहेत स्वामी माधवनाथांचा आणि सरलाताईंचा. त्यावेळेलाही स्वामी स्वरूपानंदांनी निर्वैर वृत्ती म्हणजे काय ते सरलाताईंकडे बघून, ही कॉम्पिटिशन नाही, ही कठीण गोष्ट आहे. इस्पेशली एकाच गुरूंच्या सानिध्यात दोन शिष्य असताना, सारख्या क्वालिटी असताना कॉम्पिटिशन असणं साहजिक गोष्ट असताना पण योगिनीताई ताडे त्या ज्यावेळेला प्राणायाम करत, ते तिन्ही बंधांसहित प्राणायाम कसं करतात ह्याचं कौतुक सरलाताई स्वामी स्वरूपानंदांना करून दाखवत आहेत. तर त्याच्यावर स्वामी म्हणाले की ह्याला म्हणतात निर्वैरता. असं सर्टिफिकेट स्वामी स्वरूपानंदांसारख्या व्यक्तीकडून मिळणं पहिल्या भेटीत, इतकी क्वालिफाईड जी व्यक्ती आहे, आम्ही स्वामींनी आमच्याकडे बघावं प्रेमाने म्हणून आसुसलेले असतो. कौतुक करणं म्हणजे स्वामी माधवानंद तर प्रकट कौतुक कोणाचंही करत नसत मुलांचं. क्वचित आडून कधीतरी ऐकायला यायचं की आमच्याबद्दल चांगलं बोलते कधीतरी. त्याचं कारण होतं, कारण कौतुकाने शेफारून जातात लोक, त्यांना माहिती होतं. पण अशा प्रकारे निर्वैर वृत्ती म्हणजे काय हे ज्यांच्याकडे बघून कळेल, अशा प्रकारची क्वालिफाईड व्यक्ती, त्यांना हे लक्षात आलं की केवळ अशा प्रकारचे अतिशय गुणांनी संपन्न असणं तरी सुद्धा एक अपूर्णता राहते आणि ती अपूर्णता ईश्वराच्या अनुभूतीची आहे. आणि ती अनुभूती आपल्या पतिदेवांकडून, गुरु या भावनेतून अनेक शिष्य करून घेत असताना आपण याच्यातून वंचित राहता कामा नये म्हणून आधीपासून ध्यान साधना करतच होत्या, पण त्याच्यानंतर एक उत्कटता अंतःकरणाला आली आणि त्याच्यानंतर स्वामींकडे त्या हट्ट करायला लागल्या की मलाही ही अवस्था प्राप्त होती. त्याच्यावर स्वामी सहजतेने त्यांना असं म्हणून गेले की इतर साधकांना असं होतं कारण त्यांच्या गुरुभावाची त्यांना सहाय्यता होती. म्हणजे ते असं इंडिकेट करत होते की तुम्ही माझ्याकडे आजही कितीही आदराने बघत असलात तरी पती पत्नीचं आपलं नातं आहे, गुरुभाव अजून कमी आहे थोडासा, त्याच्यामुळे ते सहाय्य कमी पडतंय. स्वतःच गुरु अशा वेळेला काही संक्रमण म्हणत असताना गुरु काहीतरी देतात अशातला भाग नसून शिष्यच त्याच्या योग्यतेनेच ते प्राप्त करून घेत असतो. गुरूंच्या कृपेचा प्रवाह, रामकृष्ण जे म्हणत असत की कृपेचा वारा सदोदित वाहतोच आहे, आपल्या जहाजाची शिडं उभी करून घ्या. म्हणून एखाद्या शिष्याने कमी काळामध्ये प्रगती करून उच्च अवस्था साधली आणि दुसऱ्याला वेळ लागला, ह्याच्यामध्ये गुरूंनी त्याच्यावर कधी स्पेशल कृपा केली असं नसून त्याने स्वतःवर मेहनत घेण्याची तयारी दाखवली. आणि ती मेहनत म्हणजे तरी काय, तर मेहनत याचा अर्थ चित्तशुद्धीसाठी, म्हणून अतिशय निग्रहाने प्रयत्न करणे. आपल्या अंतःकरणातले जे अवगुण आहेत, अवगुण येतात तर दरवेळेला आम्ही वावगंच वागलं पाहिजे अशातला भाग नाही, चांगलंच वागतो आहोत, पण अंतःकरणामधली संसारातली आसक्ती सुटत नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रकट होते. स्वामी स्वरूपानंदांच्या चरित्रात ते सगळं नीट आलेलं आहे की एकदा त्यांनी असं म्हटलंय खूप चांगल्या अवस्थांमधून जात असताना साधनेच्या, की एकदा एक साधक मला प्रश्न विचारायला आले, मी त्याच्यावर त्यांना मार्गदर्शन केलं. म्हणजे सुरुवातीच्या काळात ज्यावेळेला ते स्वामी स्वरूपानंद झालेले नव्हते, पुण्याला राहत होते, आप्पा म्हणून स्वामी गणेशनाथांकडे जात होते, त्यावेळेला साधनेमधली प्रगती इतर साधकांना जाणवत होती आणि त्यावेळेला ते विचारायला यायचे प्रश्न आणि स्वामींनी त्यांना काहीतरी मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी त्यांचे आभार मानले आणि ते असं लिहितात मित्राला की त्यांनी माझे आभार मानल्यानंतर माझ्या अंतःकरणात एक सुखाची उर्मी आली. बरं वाटतं ना कोणी आपल्याला चांगलं म्हटल्यानंतर, तर त्याच्यावर ते जागरूकपणे असं म्हणतात की हा माझा अहंकार एवढ्या क्षुद्र रीतीने प्रकट होईल असं मला वाटलं नव्हतं. हे खूप कठीण आहे, हे नोटीस होणंच कठीण आहे.
जनरली कोणी आपल्याला मदत केली, आपण कोणाला मदत केली, त्याच्यानंतर त्याने थँक्यू सुद्धा नाही म्हटलं तर आम्हाला उगीच मनात खा होतं की थँक्यू म्हणायला सुद्धा नाही झालं. पण अशा प्रकारे तो आभार मानत असताना हा माझा अहंकार मला सुखावतो आहे, अशा प्रकारच्या क्षुद्र अहंकाराला मी का बरं बळी पडतो, हे माझं गुपित आजपर्यंत फक्त मलाच माहिती होतं. आज ते तुम्हालाही कळलं, असं ते मित्राला लिहितात. म्हणून साधके असावे सर्वदा सावध, यत्ने कामक्रोध आवरावे. त्याच्यामध्ये यत्ने कामक्रोध आवरावे, चार चौघांमध्ये कामक्रोध आमचे प्रकट होत नाहीत, किरकोळ गोष्ट आहे, नाहीच व्हायला पाहिजे. पण आम्ही ज्यावेळेला एकांतात आहोत त्यावेळेला कुठल्या कुठल्या गोष्टी, कुठल्या कुठल्या मान्यता, कुठल्या कुठल्या अपेक्षा, स्वामी माधवनाथांची वाक्य खूप सुंदर आहे. टू बी इज टू बी इन रिलेशन अँड टू बी इन रिलेशन इज टू बी इन कॉन्फ्लिक्ट. की कोणाशी तरी संबंधित झाल्यानंतर आम्ही काहीतरी अपेक्षेनेच ते असतो, किमान चांगलं म्हणावं आमच्याबद्दल, वाईट तरी म्हणू नये, अशा प्रकारची भूमिका अंतःकरणात असते. आणि हा सगळा भाग अंतःकरणातला काढून टाकून हळूहळू चित्तशुद्धीच्या रीतीने रूपाने ईश्वर स्मरणामध्ये ईश्वराचा अंतरंगात अनुभव येणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये येथे शिष्यप्रज्ञाचं केवळ प्रज्ञावंता नलगे वेळ, असं समर्थांनी म्हटलं की दुसऱ्यांनी कोणीतरी काहीतरी द्यायचं आहे अशातला भाग नाही. स्वामी गणेशनाथांनी पण स्वामी स्वरूपानंदांना ज्यावेळेला अनुग्रह झाला त्यावेळेला हेच म्हटलं होतं की त्यांना अशी अपेक्षा होती की काहीतरी अनुग्रहानंतर डोक्यावर हात ठेवल्यानंतर एकदम काहीतरी आता आपल्याला अवस्था प्राप्त होईल, तसं काहीच झालं नाही. त्यावेळेला ते असं म्हणाले की असं काहीच झालं नाही, मी ऐकलं मात्र होतं ज्ञानेश्वर महाराजांचं असं झालं, अजून कोणा संतांचं असं झालं. तर त्याच्यावर गणेशनाथ स्वामी असं म्हणाले की विरजण लावलेलं आहे. दुधाचं विरजण लावल्यानंतर लगेच त्याचं दही बनत नसतं, पण ते दूध पण उरत नाही, प्रक्रिया सुरू झालेली असते. आणि मग जी शहाणे, म्हणजे आता इथला सगळा वर्ग, भगिनी वर्ग हा विरजण लावणारा आहे असं दिसतच आहे, विकत आणणारा नाही. त्यामुळे विरजण लावायची प्रोसेस ज्यांना माहिती आहे त्यांना हे माहिती आहे की दूध ते एका ठराविक टेम्परेचरला ठेवायला लागतं. अतिशय गार किंवा अतिशय गरम उकळत्या दुधामध्ये विरजण घालून, मी ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतोय मी, दही लागत नाही. आणि त्याच्यानंतर त्या कोमट दुधामध्ये विरजण घातल्यानंतर, ते नीट विरजण घातल्यानंतर ते त्याच्यानंतर हलवायचं नसतं, ते शांतपणे एका ठिकाणी त्याला राहू द्यायचं असतं आणि मग ते विरजण कालांतराने लागतं. त्याप्रमाणे शिष्याला अनुग्रह झाल्यानंतर जी साधना सांगितलेली आहे त्याच्यानंतर प्रोसेस सुरू झाली आहे ज्ञानविचार कळल्यामुळे. पण त्याच्यानंतर शिष्याने हे पण करून बघू, ते पण करू बघू, पुलंनी जसं म्हटलंय की आध्यात्मिक भूक लागली की आध्यात्मिक खाय लागले कळत नाही, की सगळीकडे जाऊन बघणे, त्याच्यातून बाजूला होऊन एक ग्रंथ आणि एक उपासना मार्ग हा आचरून पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रवास स्वतःमध्ये आचरणं हे खरं अध्यात्माचं सार आहे. आणि हे सरलाताईंना माहीत नव्हतं अशातला भाग नाही. पण त्या अशी एक स्टेज येते साधकतेमध्ये की ज्या वेळेला आध्यात्मिक अनुभव अतिशय उत्कटतेने ती व्यक्ती अनुभवू पाहते. आणि ती उत्कटता जशी जशी त्यांची प्रगल्भ होत गेली आणि या स्वामी माधवनाथांच्या वाक्य जणू काही ट्रिगरसारखं झालं. त्याच्यावर स्वामींनी असं म्हटलंय की स्वामी माधवनाथांचं आणि त्यांचं जे नातं होतं ते लहानपणीचं खेळण्याचं बाळ सवंगडी, त्याच्यानंतर मित्र, त्याच्यानंतर प्रियकर, त्याच्यानंतर पती आणि त्याच्यानंतर गुरु शिष्य, ह्याच्यामध्ये बदलणं हे अतिशय अवघड काम. जनरली समवयस्क जरी असलो तरी स्वामींनी एकदा असं म्हटलं होतं की आपलाच मित्र आहे आणि तो आता सद्गुरुपदी बघणं कठीण गोष्ट आहे. कारण सगळं आठवतं ना मागचं. अर्जुनाचं ते रिप्रेझेंटेशन आहे गीतेमध्ये की ज्यावेळेला विश्वरूप दर्शन दिसलं त्यावेळेला आजपर्यंत अर्जुन कृष्णाला एकाच वयाचे होते, दोघे आत्ते मामे भावंड होती, लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. त्यामुळे कधी कधी गप्पा गोष्टीमध्ये मस्करी केली असेल, कधीतरी बोललो असेल, कधीतरी काहीही वागलो असेल, तुझ्याशी सलगीने वागलो असेल, आता ते मला क्षमा कर असं तो म्हणतो. सखेती मध्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण, हे यादव, हे सखेती, तुला एकेरी बोललो, आता क्षमा कर, माहीत नव्हतं तू ईश्वर होतास. तसं सरलाताई आणि माधवनाथ स्वामी हे लहानपणापासून एकत्रित रीतीने वावरल्यानंतर आता त्यांना गुरुभावात बघणं हा भाग त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणला. आणि त्याच्यानंतर त्यांना काही काळाने ती अवस्था ज्या वेळेला प्राप्त झाली, 2-2.25 तास त्या अंतरंग ध्यानावस्थेत घडून गेल्या, त्यावेळेला त्याच्यानंतर सरलाताईंना जेवढा आनंद झाला असेल त्याच्यापेक्षा जास्त आनंद माधवनाथ स्वामींना झाला. की सरलाताई या ट्रान्समध्ये गेल्या असं सांगताना स्वामींच्या चेहऱ्यावरचा आनंद हा ओसंडून वाहत होता. आणि भरपूर दिवस झाले हट्ट धरून बसली होती
आज तिला मिळालं. आणि त्याच्यानंतर पण त्याही समाधानी होत्या. आणि ते धनातून खाली उतरल्यानंतर स्वामी म्हटले, आज काय हेच घेऊन बसणार आहात की आम्हाला काही जेवायचं वगैरे पण आहे. म्हणजे किती खिलाडूपणाचं वातावरण आहे, मोकळं वातावरण आहे, पण त्या मोकळ्या वातावरणाला ज्ञानाची सखोलता आहे. नाहीतर मोकळं वातावरण असणारी घरं कमी नाही आहेत. त्यांच्याकडून आम्ही काय शिकावं, तर मुख्य हा भाग आहे की सरलाताईंचं सगळं व्यक्तिमत्व, गुण, आपण जसं म्हटलं, गुण आमच्यामध्ये किती येतील आम्ही प्रयत्न करू, किती येतील किती नाही येतील. त्यांच्यासारखं आम्हाला या वयात जर का घडवायला गेलो तर होणारच नाही. पण किमान आमच्या व्यक्तिमत्वाचे जे कोपरे आहेत ते आम्ही कमी 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 करावेत. त्यांच्या नावातच सरळपणा होता, सरलाताई. त्या नावामध्येच एक सरळपणा आहे. आणि त्या सरळपणामुळे त्या व्यक्तिमत्वाला कुठलेही कंगोरे नाहीत. सरळ 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 ईश्वरापर्यंत जाणारं असं शुद्ध व्यक्तिमत्व. आणि त्याच्यामुळे ती अनुभूतीचा हा सगळा प्रवास जो दिसतो अतिशय विलोभनीय आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या व्यक्तिमत्वाला असलेले कोपरे आणि टोकं ही थोडी थोडी घासून 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 कमी करावी. कारण घरात जे लोक केअर काढतात त्यांना असं माहिती आहे की कोपऱ्यातच घाण असते, मध्ये मध्ये लगेच साफ होतं. त्यामुळे कोपऱ्यातच प्रॉब्लेम आहे. तसे आमच्या व्यक्तिमत्वामध्ये पण कोपरे कोपरे जे आहेत ते शोधून शोधून कमी करणं, गुरूंना प्रार्थना करून कमी करणं. आमच्या विवेकाच्या बळावर दरवेळेला होईल असं नाही. गुरूंपाशी प्रार्थना करणं की मला हे असं करून द्या. लीन भावाचा अतिशय अशा वेळेला फायदा होतो. आणि असं करून आमचं व्यक्तिमत्व जेवढं म्हणून आम्ही ईश्वराच्या अनुभूतीला योग्य करत नेऊ ते करणं. आणि त्याच्याबरोबर मुख्य भाग आहे हे सगळं करत असताना ध्यान चालू ठेवणं. भरपूर गुण केले, ते गुणांचं करायचं काय आहे? ईश्वराचा अनुभव यावा म्हणून जर का त्यांचा विनियोग नाही झाला, म्हणून वेदांमध्ये आमच्या मंत्र आहेत आणि मंत्राबरोबर त्याचा एक विनियोग सांगितलेला आहे की त्याचा उपयोग कसा करायचा. तो उपयोग जर का केला नाही तर ते नुसते शब्द राहतील. तसं अध्यात्माच्या या सगळ्या धारणा, संतांची जीवनचरित्र नुसती आम्ही वाचलो तर आम्ही ॲप्रिशिएट करू, आनंदित होऊ, पण आमच्या घरात राहूनच जाईल. सो मी एक विनोद सांगायचे की त्याच्यामध्ये ते असे म्हणाले होते की एकदा एका नवरा बायको राहत असतात आणि त्यावेळेला दोघेही वर्किंग असतात आणि बायको ऑफिसमधून घरी येते तर नवऱ्याचा वाढदिवस असतो. आणि काय झालं, ती परत निघते चप्पल घालून. का निघालीस तर म्हणे, अरे तुझं गिफ्ट आणायचं राहिलं. तर तो म्हटला, एवढं काही नाही, तू विसरलीस, ठीक आहे, नको आणू गिफ्ट, एवढं काही मोठं नाही. नाही म्हटली, वाढदिवस आहे आणि गिफ्ट नाही तर काय मजा आहे. म्हणून ती परत जायला निघते. तो म्हणतो, अगं खरंच गिफ्टची काही गरज नाही, तू मला गिफ्ट देण्यापेक्षा तू एवढंच कर की तू 4 लोक आले तर माझ्याशी नीट बोल, भांडत जाऊ नको माझ्याशी. तर त्याच्यावर ती एवढीच अपेक्षा आहे म्हणाला माझ्याकडे, हेच गिफ्ट समज. तर त्याच्यावर तिने 1-2 मिनिटं विचार केला आणि चप्पल घातली आणि म्हटली, त्यापेक्षा गिफ्ट आणलेलं सोपं आहे. तसं सरलाताईंचं व्यक्तिमत्व ऐकलं, पण त्याच्यानंतर आम्ही जर का तसेच्या तसे बाहेर पडणार असू तर त्या ऐकण्याचा हवा तो परिणाम आमच्यावर झाला नाही असं समजायला पाहिजे. आम्ही किमान जेवढे काही प्रखर किंवा तीव्र असू, थोडं तरी सौम्यपणा आमच्या अंतःकरणात त्यांच्या व्यक्तिमत्वातून झिरपावा. आमची अंतःकरणं जरी दगडासारखी कठीण असली तरी थोडा थोडा त्याच्यावरचा हा अमृताचा वर्षाव सरलाताईंच्या व्यक्तिमत्वाचा जसा होतो तशी थोडी थोडी तिची मृदुता वाढत जावी आणि ते व्यक्तिमत्व लोकांना सुसह्य व्हावं. म्हणून ईश्वराला आवडतं आहे कसं समजावं, तर लोकांना सुसह्य आहे याच्यावरून त्याला लक्षात येतं की हे म्हणजे देवाचा जो भक्ताची लक्षणं आहेत गीतेमधली, ती भक्ताची लक्षणं ही देवाची पूजा तो किती करतो ह्याच्यापेक्षाही तो समाजाशी कसा वागतो. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणैवच, लोकांशी मैत्रीपूर्ण असणं. अद्वेष्टा सर्वभूतानां म्हणजे कोणाबद्दल वाईट भावना तरी किमान नसणं. स्वामी असं म्हणत असत की गीता ही अतिशय प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे लोकांबद्दल प्रेम ठेवावं असं ती म्हणत नाही, द्वेष करू नये एवढंच म्हणते. किमान द्वेष करू नको, प्रेम ठेवणं कठीण आहे. तसं आमचं व्यक्तिमत्व व्हावं. म्हणून ह्या सरलाताईंच्या चरित्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्याच्यामध्ये एक अर्थ असं म्हटलं जातो की नारदीय भक्तिसूत्र जी आहेत त्याच्यामध्ये जे भक्ताचं लक्षण सांगितलेलं आहे की तदर्पित अखिल आचारता, भगवंतासाठी म्हणून हा भक्त जे जे काही आचरण करतोय सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते सगळं भगवंताला अर्पण करतोय.
मग छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खातो आहे ते पण जणू काही देवाला घास भरवतो आहे, झोपतो आहे तो पण देवाच्याच मांडीवर झोपतो आहे. अशा प्रकारची एक भावमधुरता हे तसं भक्त जसा भगवंता बाबतीत करत असतो तसं सरलाताईंचं सगळं आयुष्य हे स्वामी काय करतात त्याच्यानुसार त्यांनी घडवलं, त्यांना अनुकूल असं करून ठेवलं. पण त्याच्या पुढे एक भाग आहे, तदर्पिता अखिल आचरता, हा भाग बरोबर आहे. पण तद्विस्मरणे अति परम व्याकुलता आहे, की ईश्वराचा विसर पडल्यानंतर अतिशय व्याकुळ होऊन जाणं हे भक्ताचं लक्षण आहे. 4 दिवस आमचं ध्यान चाललेलं आहे, ध्यान चुकलं हे प्रॉब्लेमच नाही आहे, सगळं चाललंय, पण सखोलता अंतःकरणाची हरवलेली आहे असं काही काही वेळेला होत असतं. त्यावेळेला ती का नाही आहे? वियोगही योग, वियोगामध्ये पण जे स्मरण आहे ते संयोगाचंच आहे. तशा प्रकारे तद्विस्मरणे परम व्याकुलता येते. त्यांचं चरित्र वाचत असताना सरलाताईंचं असं लक्षात आलं की ज्यावेळेला पुढे स्वामींनी कार्याचा विस्तार वाढत गेला आणि त्यावेळेला थोडंसं त्यांच्या विश्रांतीसाठी आणि एकांतात राहायची आवश्यकता स्वामींना निर्माण झाली, म्हणून त्यांनी असं शेड्यूल केलं स्वतःचं की दर सोमवारी ते एकांतात जात असत. त्याच्यावर सरलाताईंना एवढ्या वर्षानंतर, म्हणजे आपण इमॅजिन करू की 1917 पासून 20 पासून त्यांचा जो एकमेकांशी संबंध आहे, ओळख आहे, त्याच्यानंतर आयुष्याच्या ह्या अतिशय पुढच्या वळणावर ज्यावेळेला सद्गुरुपदस्थ आहेत स्वामी, त्यावेळेला नवरा अर्धा दिवस एकांतात जाऊ म्हणतोय, त्या सरलाताईंना सहन होत नसे. आणि ते असं म्हटल्या की तुम्हाला एकांताची आवश्यकता आहे ना, तर तुम्ही घरातच राहा एका खोलीत, आम्ही काही आवाज करणार नाही, इथेच एकांत करा. पण स्वामींनी ठरवलंच, निर्णय घेतला. त्याच्यानंतर ते एकांतात जायला लागले आणि तो अर्धा पाऊण दिवस सरलाताईंना घरात काढणं कठीण व्हायला लागलं. आणि म्हणून आणि मग त्यांनी असं परमिट केलं की मंगळवारी दुपारी सरलाताई माधवनाथांच्या इथे जिथे ते एकांतात असत तिथे जेवण घेऊन जायच्या. त्यावेळेला सरलाताई त्यांना आवडीच्या सगळ्या गोष्टी, सुरळीच्या वड्या वगैरे बनवून 12 वाजताच डबा घेऊन तयार असायच्या स्वामींना भेटायला. म्हणजे अशा प्रकारचं प्रेम बघायला मिळणं ही अतिशय विरळा गोष्ट. आणि याच्यामध्ये सर्व प्रकारे ईश्वराभिमुखता ही सामावलेली आहे. तसं सांगायचा भाग हा आहे की अशा प्रकारे एखादी गुणसंपदा बघत असताना ती तशीच्या तशी आमच्यात जरी का नाही आली तरी त्याच्यातलं आम्ही काय घेऊ शकतो, तर तदर्पिता अखिल आचारता हे त्या जसं माधवनाथ स्वामींबद्दल वावरत होत्या, प्रत्यक्ष असताना होत्या, तसं देह ठेवल्यानंतर पण रोज ज्या प्रकारे ते स्वामी माधवनाथांचे पाय चेपून देत, तसं रोज सकाळी बसून तिथेच बसून पाय चेपायच्या भूमिकेत त्या असत. म्हणजे प्रत्यक्ष पाय चेपत असत. म्हणजे स्वामी माधवनाथ नाहीत असा त्यांनी भाव शेवटपर्यंत त्यांच्या मनात आला नाही. नागपूरला जात असताना पण बरोबर फोटो घेऊन गेल्या, जिथे कुठे जात तिथे स्वामी माधवनाथांना बरोबर घेऊन जा. आणि विमानात जात असताना तो फोटो कुठे ठेवायचा, तर कोणी नाही असं तर मांडीवर ठेवेन म्हणून त्या घेऊन गेल्या. आणि लकीली बाजूची सीट ही रिकामी मिळाली, म्हणून माधवनाथ स्वामी फोटो स्वरूपात शेजारी गेले आणि सरलाताई नागपूरला गेले. कशा प्रकारे एखादं भावजीवन असू शकतं. ईश्वराबद्दल आम्हाला जे वाटतं ते कित्येक वेळेला कृत्रिम असतं. कृत्रिम असलं तरी चालेल, ते थोडंसं आचरणात आल्यानंतर भक्तीच्या प्रक्रिया हळूहळू त्याला जिवंतपणे यायला लागतो. पण एखादी व्यक्ती जिवंतपणे भक्ती अंतःकरणाने कशी करू शकते, त्याच्यामधून तदर्पिता अखिल आचारता हे प्रत्यक्ष त्यांनी जगून दाखवलं. आम्हाला असं कोणाबद्दल आम्ही करून दाखवू, तर आम्ही ईश्वराबद्दल करू, रोज करू. आणि हे टेकअवेज असतात. जसं आता थोडंसं कॅल्क्युलेटिंग काळ आहे की कुठल्याही सेशनला गेलं, कुठेही गेलं, त्याच्यानंतर आम्हाला काय मिळालं असं जनरली माणूस विचार करतो. नवीन पिढी तर नक्की विचार करते की याच्यातून आम्हाला काय मिळालं. तर आम्हाला या सरलाताईंच्या चरित्रातून हे मिळालं की अशा प्रकारे जिवंत भावाने आम्ही ईश्वराची पूजा केली पाहिजे. तदर्पित अखिल आचारता, अखिल आचारता आम्हाला नाही जमणार, येता जाता त्याचं स्मरण आम्हाला नाही राहणार. किमान ज्या वेळेला आम्ही उपासना करू त्यावेळेला तरी आम्ही पूर्ण त्याच्या स्मरणात ती करू, तो ती घेतो आहे अशा स्वरूपात करू. नाहीतर त्याला अभाव असं म्हटलं जातं की त्याला मी करतोय पूजा, त्याला माहिती आहे की नाही माहीत नाही. एक जण मुलगा होता की संध्याकाळी जनरली आता मुलांना खेळून आल्यानंतर हातपाय धुवून नमस्कार कर, शुभम करोती म्हण आणि नंतरच खायला मिळेल, अशी वडिलांची पेटी हळूहळू अस्तंगती झालेली आहे. पण त्याच्यानंतर अशा प्रकारचं आचरण करावं असं म्हटल्यानंतर ती मुलं पण भुकेलेली असतात, कसे तरी हातपाय धुतले, तोंडावर पाणी मारलं, नमस्कार केला की लक्ष किचनमध्ये असतं.
म्हणजे ज्याला नमस्कार केला तो तिथे बसलाय, कोणाला मी एकदा एका मुलाला विचारलं होतं म्हणजे शेवटी की ज्याला नमस्कार केलास तो तिथे होता की नव्हता कोणाला केलास तिथे आहे का बघितलंच तरी का. तसं आमची उपासना अतिशय कोरडी न होता ती भावपूर्ण व्हावी. ईश्वर तिथे आहे आणि माझी पूजा तो घेतो आहे अशा भूमिकेतून आमचं अंतःकरण हे ईश्वराभिमुख व्हावं आणि हळूहळू जे जे काही आम्ही आचरणात आणतो आहोत ते ईश्वरसन्मुख होत जावं. आणि साधनेमधली प्रगती हा सरलाताईंच्या एकूण या जीवनचरित्रामधून मिळणारा, सरलाताईंच्या आणि सर्वच संतांच्या जीवनचरित्रातून मिळणारा प्रसाद आहे. आणि तो प्रसाद घेतल्याशिवाय, जसं आम्ही कुठेही पूजेला गेल्यानंतर प्रसाद घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही सत्यनारायणाच्या पूजेला गेल्यानंतर, तसं हे सगळं केल्यानंतर जर का प्रसाद म्हणजे अंतःकरणाची प्रसन्नता हा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सरलाताईंच्या चरित्राचं अभ्यास आणि त्याचं परिशीलन पूर्ण झालं असं म्हणता येत नाही. म्हणून हा सप्ताह किंवा अशा प्रकारचे उत्सव हे निमित्त आहे की त्या निमित्तातून आम्ही स्वतःला एक पुन्हा ऊर्जा प्राप्त करून देऊ, ते आम्हाला असं वागायचं आहे. ईश्वरप्राप्ती असं ज्याला म्हटलं जातं, काही लोकांनी ती करून घेतली. आम्हालाही आमच्या आयुष्यामध्ये याची जन्म येण्याची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पावी जे निश्चय, स्वरूपाकारे, हे आम्हाला केवळ शब्द न राहता अनुभवाचा भाग व्हावा. ते किती काळ राहील माहिती नाही, पण क्षणभर तरी स्पर्श व्हावा. आणि ते झाल्याशिवाय आयुष्याची कृतार्थता होणार नाही हे समजून घेण्यासाठी म्हणून मातोश्रींचं हे चरित्र त्यांनीच ज्या प्रकारे आकळून दिलं आणि बोलून घेतलं, जे जसं काही झालं ते त्यांच्या चरणी अर्पण करून मी थांबतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय, अखंड सौभाग्यवती सकल गुण संपन्न मातोश्री सरलानंद महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय, सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम. स्मरण तयाचे होता साचे, चित्ती हर्षण व्हावे, तो चित्तात न मावणारा हर्ष